नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण उन्हाळा स्पेशल ही रेसिपी करत आहोत. आता तुम्ही म्हणाल मिक्सर भांड्यामध्ये पापड टाकून ही कुठली रेसिपी, हे पुढे तुम्हाला कळेलच. अगदी तुमचं अवघड काम सोपं केलेलं आहे. फक्त तुम्ही 10 मिनिटामध्ये बनवू शकता. आता ही रेसिपी काय असेल पाहण्यासाठी मात्र व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग सुरुवात करूया. सुरुवातीला ना आपण पुदिन्याची चटणी करूयात. त्याच्यासाठी ना चांगला एक मूठभर इतका छान स्वच्छ धुवून निवडून असा पुदिना घेतलेला आहे. घेतलेला पुदिना मिक्सर जारमध्ये काढून घेतला आहे. त्याचबरोबर ना एक मूठभर इतकी कोथिंबीर स्वच्छ धुवून तीसुद्धा घालून घेतली. अर्धी वाटी इतकी बारीक शेव घेतले. 4 ते 5 इतक्या लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. त्याचबरोबर अर्धा इंच आलं, 2 हिरवी मिरची, चवीनुसार मीठ थोडं कमी घालायचं बघा, कारण शेवमध्ये सुद्धा मीठ असतं का नाही म्हणून. अर्धा लिंबाचा रस. हे मिक्सरला आपण फिरून घेणार आहोत. वाटलंच तर थोडीशी तुम्ही साखर घालू शकता, बर्फाचे क्यूब्स घालू शकता. छान चटणी होते. आता बघा मिक्सरला एकदा फिरवून घेतलं. आता याच्यामध्ये थोडं पाणी घालूयात, म्हणजे ना पाहिजे तशी एकदम बारीक इथं आपली चटणी होते. आणि बघा मस्त इथं आपली ही छान चटणी झाली. जिथं मी शेव वापरली का नाही तिथं तुम्ही फुटाणे डाळ किंवा भाजलेले शेंगदाणे त्याच्यावरचे साल काढून किंवा गाठी शेव असं वापरू शकता. बघा इथं एकदम पटकन अशी आपण ही चटपटीत अशी पुदिन्याची चटणी केली. मिक्सर जारला बरीच अशी लागली होती ना, आणि चटणीसुद्धा बरीच अशी घट्ट होती, म्हणून थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी घातलं आहे बघा. आणि मस्त इथं आपली चटणी तयार झाली. बाजूला ठेवूयात. आता आणखीन एक तयारी करायची, ते म्हणजे 1 कप इतकं घट्ट घरी लावलेलं दही घेतलं आहे बघा एका भांड्यामध्ये. पाव कप इतकी साखर घेतली. त्याच्यातली थोडीशी साखर घातली बघा. गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आणि चांगलं एक 2 ते 3 मिनटं फेटून घ्यायचं आहे. म्हणजे दह्याच्या का नाही जरासुद्धा गुठळ्या राहता कामा नाही. दही आंबट वापरायचं नाही, जास्त दिवसाचं वापरायचं नाही, वास येतो बघा म्हणून. आता इथे फेटून झाल्यानंतर ना मी थोडंसं दही चाकून बघितलं, तर इथं ना दहीला गोडपणा छान आहे बघा. त्यामुळे ही जी साखर आहे ती मी ह्याच्यामध्ये वापरणार नाही, बाजूला ठेवते. इथं आपलं हे दहीसुद्धा तयार झालं साखरेचं. हे मी फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे थंड होईल. आता इथे एक मिक्सरचं जार घेतलं आहे आणि इथं घेतलेत उडदाचे पापड. आता हे मी घरी केलेले उडदाचे पापड घेतलेत बघा. उडदाचे पापड कसे करायचे ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच. उन्हाळी वाळवणाचे पदार्थ हे पाहू शकता तुम्ही. अगदी तुम्ही विकतचे वापरलात तरीसुद्धा चालेल. एकूण इथं मी 6 इतके हे पापड घेतलेत. मध्यम आकाराचे आहेत बघा. अगदी तुमचे छोटे जरी पापड असले मग 7 किंवा 8 घेऊ शकता बरं का. आता हे पापडाचे असे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत, कारण आपण हे ना ह्याची पावडर करून घेणार आहोत पापडाची म्हणून. आता बघा मिक्सरला छान प्रकारे वाटून घेतले. मस्त बारीक इथं पापड आपले वाटून झालेत. जसं पीठ असतं अगदी तसं रवाळ झालेलं आहे बघा. अगदी ह्याच्यापेक्षा नाही बारीक वाटता आलं तरीसुद्धा चालेल, पण आपला बारीक रवा असतो अगदी तसं व्हायला हवं बघा. इथं ना वाटीने मोजून घेतले बघा. पाववाटी इतकी ही पापडाची पावडर झाली बघा. आता एका भांड्यामध्ये काढून घेतली आणि पाऊण वाटी इतकं हे बेसनचं पीठ घेतलं बघा. अगदी तुम्ही अर्धी वाटी पापडाची पावडर घेतलात, म्हणजेच की आपण पापड दळलेले जे घेतले ना त्याची पावडर घेतलात तुम्ही तरीसुद्धा चालेल. थोडंसं चवीसाठी मीठ घालायचं. कारण सांगते तुम्हाला, कारण आपण पापडामध्ये मीठ, पापडखार किंवा पापड सोडा सगळं काही असं. त्याच्यामुळे इथे कुठलाच मसाला आपल्याला वापरायचा नाही. पण आपण इथं बेसन वापरलं ना त्याच्यामुळे थोडंसं मीठ घालायचं. आणि आता इथं अर्धी वाटी इतकं पाणी घेतलं. थोडं थोडं करून पाणी घालायचं. पाणी जास्त घालून हे मिश्रण पातळ करायचं नाही. अगदी जराशी असं घट्टसरच ठेवायचं आहे बघा. छान प्रकारे फेटून घ्यायचं. जितकं फेटून घ्याल ना तितकं हे पीठ हलकं होतं. आता बघा अगोदर किती पिवळसर दाट असा रंग होता, आता हलका बघा क्रीमिश असा फिकट कलर झाला. इतकं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. चांगलं एक 3 ते 4 मिनटं इतकं फेटून घेतले बघा. मस्त इथं फेटून झाले. तुम्ही म्हणाल आत्तापर्यंत अजून रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं, तर उन्हाळा स्पेशल ही कुठली रेसिपी. तर आज आपण करत आहोत दही वडे. दही वडे करायचं म्हणलं की उडीद डाळ अगोदर भिजत घालावी लागते का नाही चांगली 2 ते 3 तास. पण तुम्ही आयत्या वेळेस हे वडे करू शकता. आता ह्याचा रिझल्टसुद्धा 1 नंबर आहे बरं का. पुढे सांगतेच. आता आपल्याला हे वडे सोडून द्यायचे आहेत. तर तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं आणि बघा जसे भजी सोडतो ना तसे सोडायचे आहेत. आता तुम्हाला जर हे दहीवडे ते मोठे मोठे हवे असतील तर मोठे मोठे सोडू शकता. इथं मी मध्यमच आकाराचे सोडून घेतले. कढईमध्ये जितकी जागा मावते तितके हे वडे सोडून द्यायचे आणि मस्त हलका छान कलर ब्राऊन म्हणजेच की तांबडा रंग येऊसपर्यंत आता आपण हे तळून घेणार आहोत. गॅस खाली मध्यम ठेवायचा बघा. मस्त अगदी छान आतून जाळीदार होतात. उन्हाळा सुरू असल्यामुळे बघा आपल्याला काय हवं असतं ते म्हणजे थंड थंड खायला. आणि त्यातल्या त्यात दहीवडे म्हणलं की सगळ्यांच्याच आवडीचे. बाहेर खायला गेलं तर ते कसे केलेत आपल्याला माहीत नसतं, कोणत्या स्वरूपात केलेत माहीत नसतं, किंवा महागसुद्धा असतात, परवडणारे नसतात. तेवढ्या किमतीत घरभरासाठी घरच्या घरीच तयार होतात बरं का दहीवडे. आता बघा एक बॅच तळून झाली की इथे काढून घेतलेत. आता दुसरी बॅच इथं मी सोडत आहे. आणि वडे बघा आपण तेलामध्ये सोडताच
अगदी छान फुलून वर येतात. बघू शकता इथं आपण कुठला सोडा, इनो, बेकिंग पावडर बिलकुलसुद्धा वापरायचा नाही. अगदी छान फुलणारे हे वडे होतात बरं का. मस्त छान प्रकारे तळून घेतलेले आहेत ही सुद्धा बॅच. आणि आता आपण तेलाबाहेर काढून घेऊयात. आता इथं मी थोड्या प्रमाणामध्ये करून घेतलेले आहेत बरं का. अगदी तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये करायचे असेल तर सेम हेच प्रमाण तुम्हाला डबल घ्यायचं आहे. आता हे नुसते हे वडे असे करून तुम्ही ह्या पुदिन्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. एक नंबर लागतात. तुम्हाला बघा छान जाळीदार होतात. बघा आता इथं मस्त स्पंजी असे आपले हे वडे झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही ते. आता ह्या पुदिन्याच्या चटणीसोबत हे असे जरी खाल्लात ना भारी लागतात बरं का. मला तर असेच खायला खूप आवडतात. अरे अरे, पण आपण दहीवडा करणार आहोत त्याच्यासाठी आता आपण बाजूला ठेवूयात हे सर्व. आणि आता दहीवडे करण्यासाठी बघा इथं एका भांड्यामध्ये का नाही पाणी घेतलं 1 ग्लासभर इतकं. त्याच्यामध्ये थोडंसंच मीठ आणि हिंग घातलेलं आहे. मीठ, हिंग ह्या पाण्यामध्ये ना आपण मिसळून घेऊयात. आता आपण हे वडे तळून घेतले की नाही मग हलके थोडेसे तरी तेलकट असतात. आता आपल्याला ह्या हिंगाच्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये हे वडे सोडायचे आहेत. जेणेकरून ह्याचा तेलकटपणासुद्धा कमी होतो आणि मस्त अगदी छान मऊसूत असे आपले हे वडे होतात. पण जितके तुम्हाला खायचे आहेत ना तेवढेच तुम्हाला पाण्यामध्ये सोडायचे. आता इथं मी थोडेच पाण्यामध्ये सोडलेत बघा. कारण आता सध्या घरामध्ये खाण्यासाठी कोणीच नसल्यामुळे नाही तर मी थोडीच आता तुम्हाला दाखवत आहे करून. आता बघा ह्या पाण्यामध्ये हे वडे सोडून 5 मिनटं तसेच ठेवले. अगदी छान फुललेत आणि रंगसुद्धा अगदी बदललेला तुम्हाला दिसत असेल. आता काय करायचं, एक वडा घ्यायचा, दोन्ही हाताच्या मध्ये असा दाबायचा, त्याच्यातलं पाणी निघलं जातं बघा. आणि असं करून ना सर्व वड्यांमधलं पाणी काढायचं. आता मस्त दही वड्याची आपण डिश करून घेऊयात. त्याच्यासाठी डिशमध्ये छान प्रकारे हे वडे काढून घ्यायचे. वरून मस्त बघा फ्रीजमध्ये आपण दही ठेवलं होतं तर दही थंड थंड ह्याच्यावरती घालून घेऊयात. दही हे आपण घरीसुद्धा लावू शकतो. अगदी अर्धा लिटर दुधापासून ना भरपूर असं आपलं घरच्या घरी दही होतं बघा. दही वडे आहेत म्हटल्यानंतर दहीसुद्धा भरपूर घालायचं बघा. कारण आता उन्हाळा सुरू आहे का नाही मग दही हे फ्रीजमध्ये ठेवलेलं थंड असतं त्याच्यामुळे भरपूर असं घालायचं जेणेकरून खायला तितके छान लागतात. वरून मस्त अशी पुदिन्याची चटणी घालायची. त्याचबरोबर इथं माझ्याकडे चिंच खजुराची चटणी आहे ते सुद्धा घालून घेते. ह्याचा व्हिडिओ मी अगोदर तुमच्यासोबत शेअर केला आहे. आता जर दाखवला असता तर व्हिडिओ आपला खूप मोठा झाला असता का नाही म्हणून. मस्त प्रकारे तुम्हाला किती आवडते तेवढी घालून घ्यायची. वरून थोडंसं लाल तिखट आणि जिरा पावडर ना भरभरून घ्यायची. घरच्या घरी परफेक्ट असा ना आपण हा दहीवड्या करू शकतो. उन्हाळ्यामध्ये आता सगळ्यांना सुट्ट्या पडल्यात की नाही मग मुलांना काही ना काही चटरपटर हवंच असतं बघा खायला. मग नक्की ही पार्टी एकदा करून बघा. एकदा केलात ना मुलं उन्हाळ्याभर तुम्हाला हेच करायला सांगतील. आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये बेसन वापरलं, उडीद डाळ वापरली, ह्याची टेस्ट कशी लागेल. तुमचा डाळ भिजत घालून दहीवडा जो करतो ना त्याला चव मागे सारेल इतकी याची जबरदस्त चव लागते. तुम्ही करून बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा. एक नंबर चव लागते. आता आपण दहीवडा करायचं म्हटलं तर जवळजवळ 3 ते 4 तास इतकी डाळ अगोदर भिजत घालायला लागते. मग ती वाटून घ्यावी लागते, चांगल्या प्रकारे फेटून घ्यावी लागते, मग तळून घ्यावे लागतात वडे आणि मग कुठेतरी दहीवडे तयार होतात. पण इथं बघा लगेच आपण एक मिश्रण केलं, वडे तळून घेतले आणि दहीवडा खाण्यासाठी तयार झाला. मनात येईल तेव्हा आयत्या वेळेस तुम्ही पटकन असे घरामध्ये तर पापड आपल्या असतातच दहीवडा करू शकता. तुम्ही सुद्धा करून ना मला कमेंटमध्ये कळवा तुमच्या घरी हा आवडला का आहे का नाही. जबरदस्त आणि भन्नाट रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका आणि व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.